बंधू माझा कसा सांभाळी घड्याळाचा. आमची गाडी गेलेली आहे. चलो 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 चलो. अरे नमस्कार भावांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवर. जय शिवराय, जय गणेश. आज आम्ही आहोत शेगावला. इथनं आम्ही आता शेगावचं दर्शन करणार आहोत. सगळा शेगावचं दर्शन केलं पूर्ण करणार आणि आज रात्री वस्तीला आम्ही जाणार आहोत उज्जैनला. आज वस्तीला गेलो की उद्या पूर्ण उज्जैन व दर्शन आहे. दर्शन पूर्ण केला, उद्या पूर्ण दर्शन करणार तिथे. आणि परवा आहे ओंकारेश्वर आणि इंदोर आहे. तर आज काय काय बघणार ते तुम्हाला दाखवतो मी. आणि हे बघा खाली आमच्या आज नाश्ता झाला आहे, दाखवतो. आज नाश्त्याला पुरी भाजी आहे आणि नाना. सकाळचा नाश्ता आमचा आजचा हा. जेवायला दुपारी आम्ही करू आणि ही बस लागली इथं. इथनं बस घेऊन आम्ही जाणार देवळात, दर्शन करणार. आता सगळ्यांची आंघोळ चालू आहेत. आता आंघोळ झाले का आम्ही इकडनं निघणार पटकन. माझी तर आंघोळ झालेली आहे बघा. मस्त वाटतात का क्लिप. आता आम्ही नाश्त्याला आलोय. पुरी भाजी आहे केलेली इथे. दादा आम्ही बसलो इथे, जागा नाही, गाडी चालू तिथे येऊन बसलेत. रोडच्या बाजूलाच आहे. थंडी जाम आहे रे बाबा. आता आम्ही निघालोय इथनं. सगळे चालत चाललो आम्ही आता देवळात. शेगाव गजानन महाराजच्या देवळात सगळी जण हे चालत. मजा येते, गाडी येत नाही. मस्त आता सगळी जण चालत जाणं. मस्त रोड बीड मस्त बनवलेला. आलो पुढे चालत मी चालत आलो. अर्धे रिक्षाने गेले, वयस्कर होते ते. बाकी आलो इथं 20वा भक्त निवास संकुल आहे. इथनं बस असतात देवळात जायला. इथं बघा ही समोर बस आहे ना, ही बस असतात. तुम्ही जाऊ हे केला, रिक्षाने आलो आता आम्ही इथं. आणि इथं हे केलं, हे बघा इथं रिक्षा करून आलो आम्ही. आणि त्यांची भांडणं झालेली दिसत आहेत दोघांची. त्या भांडणं आलेली दिसत आहेत बघा. मार तू मार. आलो इथे, हे बाजारपेठ आहे इथं पूर्ण. आणि पाठीमागं माझ्या जायचं आहे इकडे मेन गेट. इकडनं आता आम्ही पाठी जाऊ तिकडे. सगळे आलेले ऊन येते डोळ्यावर जाम. आम्ही बघा गेट बघा पूर्ण पहिले. हो मस्त झालं इथं सगळं. स्वच्छता बघितली एकदम. हे चाललं झालं समाधी दर्शन आहे तिथे. काही पाठी सगळे आमचे सगळे येतात तिकडे. थांबा इथे एक ठिकाणी. हा मंदिर आता दर्शन करून झालं आहे. तर सगळे आमचे लोक इथं बसलेले आहेत. इथं देवळाच्या पाठीमागच्या साईडला बसलेले. हा देऊळ आहे. हा दर्शन झालेला आहे. आणि देऊळ मस्त एकदम चांगला आहे एकदम सगळं वेगळं. ह्या देवळातले बाथरूम पण बघा ना तुम्ही, एवढे स्वच्छ आहे. एकदम स्वच्छ बाथरूम आहे. मस्त नाही वास नाही काय नाही, एकदम चांगलं आहे. स्वच्छता एक तासाने चालूच असते बघा. इथं आता हे बस स्टँड आहे इथे. आम्ही आता बसमध्ये बुक करतो सगळी. अरे खाली वा वर वा, खाली वा वर वा. गाड्या आल्यात खाली वा वर वा. हो मी चल टाकी चल. वाह वाट बस. हे चलो
आपण पुढे उभे राहू इथं, फुल पब्लिक आहे. विसावा निवास म्हणून आहे, आनंद निवास विनास ते हां ते काढ. इथं बघा, इथं फ्री बस सेवा असतं. इथनं तुम्हाला डायरेक्ट देवळाच्या बाजूला एक बस स्टँड आहे, तिथं जायला भेटते. तुम्ही जाऊ शकता कधी जायचं असलं तर. पार्किंग फुल पर्पज. नमस्कार. आता आम्ही आलो तर आनंद सागर म्हणून आहे, इथे गार्डन आहे आनंद सागरचा, तिथं आलो आहे. तिथं आम्ही देवळाच्या आनंद विसावा विहार आहे, तिथनं इथं आलो चालत. आणि इथनं आता काय आला, तुम्ही जर कधी यायचं असेल तर सरळ सरळ चालत आलात तर लेफ्ट साईडनं अंडरग्राऊंड एंट्री आहे. राईट साईडला येते तुम्हाला, पण लेफ्ट साईडने अंडरग्राऊंड एंट्री आहे. बघा ही पाटी आहे ना, ही एंट्री आहे अंडरग्राऊंड. तुम्ही येऊ शकता, कधी यायचं असलं तर तुम्ही येऊ शकता. ही अशी अंडरग्राऊंड एंट्री आहे आनंद सागर. हे बघा तुम्ही, असं अंडरग्राऊंड रोडच्या खालना हे आहे. तुम्ही इथं पुढं जाऊ शकता आणि पुढं सगळं गार्डन सगळं आहे पुढं. लक्ष्मी बदे मामा चला वाजव वाजव, हे फटाफट वाजव वाजव. हे घ्या घ्या थंड वाटायला घ्या. चला चला, मामी पोरीच्या मामानी येऊन लिंबू फोडून टाका आणि लिंबूचा सरबत करा. बंधू माझा अरे उर्मिलासाठी गेलं काय कर. अरे पोळी टाळण्यासाठी आता 7-8 तासाची रनिंग आहे उज्जैनला जायला. डायरेक्ट आम्ही आता उज्जैनला जाणार. निघालो आता. बघा पाठी आहे ती महाराष्ट्र बॉर्डर आहे. आत्ताच आम्ही मध्य प्रदेशमध्ये एंट्री घेतलेली आहे. हे बघा, ही मध्य प्रदेशमध्ये एंट्री घेतली आता आम्ही. तिथे सगळं गाडीचा वेट बीट हे करतात, चेक करतात. कारण आज आम्ही आता उज्जैनला चाललो आहे, म्हणून ते आता निघालो इथनं. MP बॉर्डरवर आलो आता. हे बघा इकडं इकडनं आता आम्ही फायनली मध्य प्रदेशमध्ये एंट्री करू. रोडला रस्त्यावर व्ह्यू घ्यायचा. ही निरे बटके बसली पाणी. वाव, मस्त एकदम बघण्यासारखं आहे. बघा ब्रिज बीज कसला वाटते तो. पूर्ण नदी पावसाळ्यात किती भरत असेल विचार करायचा. थांबलो आहे मध्य प्रदेशमध्ये. इथं आमचे बस लागले, इथं बस लागले बघा. तर जेवण बनवत येईल, म्हणजे नंतर आम्हाला टाईम नाही तर मग डायरेक्ट गेलो की आम्ही जेवणार तिथं. तर आता ते जेवण बनवलं आहे. आणि हे बघा तुम्हाला दाखवतो, मध्य प्रदेशमधला तो कुत्रा बघा, मध्य प्रदेशमधला. तर महाराष्ट्रातला बघा, बघितलं ना मध्य प्रदेशमधला बघा. इथं आम्ही बसलो जरा ढाब्याच्या इथं. गाडी चुकून डायव्हर्जन नसल्यामुळे तर आम्ही डायरेक्ट ह्या खालच्या रोडला आलो. ह्या साईडला आहे रोड जो, तर आम्ही इकडं आलो या साईडला आणि तिकडनं जायचा होता रोड. तर हे बघा इथं आम्हाला आमचं गाडी पुढं जायसाठी नेमका त्याला दगड टाकायला लागते तिथं. आमची सगळी आमचीच माणसं आहेत, तर आता दगड टाकते तिथं. आम्ही पण थोडी मदत करतो म्हणाले, मदत करायला लागेल ना. हे बघा सगळी दगड टाकता येईल पण दगड भेटत नाही. हा मग तुम्हाला दगड टाकतो आणि दाखवतो थांबा. आहे हे इकडे मोठी आहेत दादा दगड. आता आपण बघू कसं काय येते का गाडी आमची. हे बघा हे बघा
आता हे बघ, इथं दगड टाकलेत आम्ही या साईडला. हे दगड टाकले इथं इथं आणि तिथं तर खड्डा होता, बस जाणार नाही. मग आता ती त्याच्यावरनं जाते का बघतो बस. गणपती बाप्पा ते थांबा ना, गोंगाट नको करू, येऊन दे. आली रे, थोडी नाही रे. हो काका साईडला. नाही घेते ए पकडून बसा, पकडून बसा, पकडून बसा रे भाईला. हो हो कडक उडाली रे गाडी. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. गाडी खाली गेली. आमची गाडी गेलेली आहे. चलो चलो अरे जय महाराष्ट्र. करा कष्ट. मी बोललो पकडून बसा. आता मी उतरलोय जेवणासाठी. मगाशी बघितलं तुम्ही गाडी आमची अडकली. आता ते जेवण पण बनवलेलं आहे जेवण, पण त्याचा कुठं उतरावाचा जागाच भेटत होती जेवायला. म्हणून आता जागा भेटले. आता सगळे आम्ही जेवायला बसलो. सगळे जेवायला बसली तिथं. आता ओंकारेश्वरच्या आधी आहे थोडा, तिथं जेवायला बसली ती. आम्हाला झाकण